तुम्हाला सांगतो, एके दिवशी एक साधक आला नाथबाबांना. नाथबाबांना म्हणला, हो देवाचं दर्शन करायचंय. मला लोकांनी सांगितलंय तुमच्याकडे देव मिळतो. नाथबाबा म्हणले, बरं झालं आलास बाबा, तुला काय पाहिजे? म्हणजे देवाचं दर्शन पाहिजे. देवाचं दर्शन? हो म्हणे. एक काम कर म्हणे, 1 महिना राहा, तुला देवाचं दर्शन घडवून आणू. आता हे सोम्या गोम्या सांगतोय का? कोण आहे? नाथबाबा आहे. नाथबाबा म्हणाले, 1 महिना राहा, देवाचं दर्शन करून देतो. महाराज, नाथबाबांच्या घरचं वर्णन असं, सकाळी पुरणपोळी, रात्री पुरणपोळी. सकाळी पुरणपोळी, त्याच्यावर तूप, रात्री पुरणपोळी, त्याच्यावर तूप. गडगंच्या श्रीमंती असलेले नाथबाबा आहे. म्हणजे तुम्हाला काही संत हे श्रीमंत दिसतील, काही संत हे श्रीमंत दिसतील पण शांती ब्रह्म दिसत नाही. काही संत दिसतील पण श्रीमंत दिसत नाही. पण नाथबाबाकडे सगळं आहे, श्रीमंती आहे, संत आहे, शांती ब्रह्म आहे. महाराज, नाथबाबांच्या घरचं वर्णन असं, सकाळी पुरणपोळी, त्याच्यावर तूप, रात्री पुरणपोळी, त्याच्यावर तूप. आता हा गडी जाताना 60 किलोचा, सकाळी पुरणपोळी, त्याच्यावर तूप, रात्री पुरणपोळी, त्याच्यावर तूप, नुसता खात राहिला. महाराज, महिन्याचे 2 महिने होऊन गेले. ते 2 महिन्यानंतर त्याने विचार केला, आपल्या घरी जेवण मिळत नाही म्हणून आलो का? आपल्या घरी खायला बनवाय म्हणून आलो का? कारण ह्यो जाताना होता 60 किलोचा, 2 महिन्यात पुरणपोळ्या खाऊन झाला माझ्या एवढा. त्याने विचार केला, जेवायला मिळत नाही म्हणून आलो का? कशासाठी आलो? देव मिळत नाही म्हणून आलो, देवाचं दर्शन होत नाही म्हणून आलो. ते गेले नाथबाबांकडे. म्हणजे अहो बाबा, देवाचं दर्शन महिन्याचे 2 महिने झाले ना. नाथबाबा म्हणले, बाबा आलं लक्षात, देवाचं दर्शन करून देतो म्हणे. कधी? उद्या सकाळी करून देतो म्हणे. आता नाथबाबा बोलले, हा रात्रभर झोपला नाही, इकडच्या अंगावर तिकडच्या अंगावर, तिकडच्या अंगावर इकडच्या अंगावर, नुसता होत राहिला. पहाटे 3ला उठला, मला उठा, देवाचं दर्शन. नाथबाबा म्हणले, बाबा पारुषा अंगाने देव दिसत नसतो, आंघोळीला जावं लागेल, गोद्यात जावं लागेल आंघोळीला. दोघेही गेले. महाराज, टेंबी इतक्या पाण्यात नदीत उतरले. ते म्हणले, दर्शन? ते म्हणले, पहिली डुबकी मार म्हणे, तुला देव दिसेल. त्याने पहिली डुबकी मारली, वर आला. नाथबाबा म्हणले, दिसला का देव? ते म्हणले, काय हो, इंद्रायणीचं पाणी, कंपनीचं पाणी सोडून सोडून गडूळ झालंय म्हणे, नुसता फेस येतोय. कसलं काय कुठलं काय म्हणे, नुसतं काळं पाणी आहे म्हणे. कुठं आहे देव? म्हणजे दुसरी डुबकी मार, तुला देव दिसेल. परत दुसरी डुबकी मारायला गेलं, वर आलं. नाथबाबा म्हणले, दिसला का देव? अहो लय संघटना आणल्या म्हणला, इंद्रायणी स्वच्छ करायचा विचार केला, काही झालं नाही म्हणे, तसंच आहे काळं काळं पाणी, काय देव दिसत नाही म्हणे. ते म्हणले, तिसरी डुबकी मार, तुला देव दिसेल. त्याने तिसरी डुबकी मारायला तोंड खाली घातलं. नाथबाबांनी त्याला वरून खाली पाण्यात दाबून धरला. महाराज, बरं इतक्या जोरात धरला, इतक्या जोरात धरला, मारायची वेळ आली, सोडायला तयार नाही. आता आमच्या इकडे कसं आहे, वेळापूर पंढरपूरच्या बाजूला जास्त वेळ जर तोंडात पाणी घातलं गेलं, पाण्यात तोंड घातलं गेलं आणि श्वास जर कोंडला तर बुडबुड्या सुरू होतात. महाराज, तुमच्याकडे काय होतं? बुडबुड्याच येतात ना. मारायची वेळ आली. महाराज, नाथबाबांनी काढला हात वर, पाण्यात वर आला. आता पाण्यात वर आल्यावर ते म्हणलं, का नाथबाबा तुम्ही मला पाण्यात टाकून धरलं, किती बरं वाटलं. त्यानं काढला गोटा. ते म्हणला, नाथबाबा देव दाखवायला आणून माणसं मारण्याचं काम करता काय? म्हणला. नाथबाबा पुढे पळत आहेत, हे मागं नाथबाबांच्या अख्ख्या गावाला राऊंड मारून झालं. आणि एके ठिकाणी नाथबाबा थांबले. थांबल्यावर त्याला हातातला दगड तसाच ठेवलेला. नाथबाबा म्हणले, दिसला का देव? मला हातातला दगड अजून टाकला नाही, खरं काही ते सांगा मला. ते म्हणजे, मला सांग, ज्यावेळी तुला पाण्यात दाबून धरलं त्यावेळी कसं वाटलं? नाथबाबांनी विचारलं. ज्यावेळी पाण्यात दाबून धरलं त्यावेळी कसं वाटलं? तो म्हणला, खरं सांगू, तुम्ही ज्यावेळी मला पाण्यात दाबून धरलं त्यावेळी कधी एकदा पाण्यातनं वर येईल असं वाटत होतं. नाथबाबा म्हणले, काय? कधी एकदा पाण्यातनं वर येईल असं वाटत होतं? नाथबाबा म्हणले, असं ज्यावेळी तुला संसारात वाटेल ना त्यावेळी तुला देव दिसेल. विठ्ठल.